पोहोचलोय चापोडाच्या भदभद्यावर. आयुष्यात पोरगीवर आणि पावसावर कधी बरोबर ठेवायचं नाही. परत वर चढा लागायला लागले. काय काय करायला लागतंय बघा. याला म्हणतात भदभद. तर नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं अजून एका व्हिडिओमध्ये. आणि आज आम्ही आलोय फिरण्यासाठी अजून एक धबधबा. कारण आता लागोपाठ आम्ही धबधब्यांचेच व्हिडिओ टाकत राहायला लागलोय. आणि आम्हाला एक माहिती कळाली की चापोडे नावाचं आमच्या इथे एक गाव आहे. आमचे एक सबस्क्रायबर आहेत माझे, त्यांनी मला कमेंट केली होती. त्यावरनं आम्ही चापोड्यामध्ये तो धबधबा बघण्यासाठी आलोय. आणि जराशी अजून माहिती काढल्यानंतर आमच्या लक्षात आलं की तो धबधबा म्हणजे ऍक्च्युली जे पाणी असं म्हणजे वाहत येते त्याच्यामधून एक सांडणी तयार होती, त्या प्रकारचा तो धबधबा आहे. पण तो दिसायला वगैरे असं चांगला आहे असं माहिती तरी मिळाली. सबस्क्रायबरची रिक्वेस्ट आहे म्हटलं आपण टाळत नाही, तुम्हाला माहितीच आहे. तर आता आपण चाललोय ते धबधबा बघण्यासाठी. आणि आपण एकटं नाही, आपल्यासोबत आहे सपला विषय. आणि आता आम्ही चाललोय त्या धबधब्याकडे. आणि बाकी इकडचं जर चापोड्याचं तुम्हाला 100% माहिती असेलच. दिस इज द स्टाईल, इज द सपला विषय इज द हिअर. अँड डान्सिंग इज द. माझ्या मोबाईलमध्ये काय दिसले काय माहिती. तिथं बांधायचं आहे रिझल्ट. मोठ्यान बोल. कॉन्ट्रॅक्ट याचा विचार केलेला आहे आम्ही. वाऱ्याचा प्रवास करत आम्ही सध्या आहे वॉटरफॉलच्या दिशेने. आता जवळपास इथं उडून गेलेला, याला वापस दोरीनं उडून आणलाय आम्ही. चालत काय नाव तिथं आहे तो धबधबा. हे तिकडनं दिसा लागलाय. तो दिसला काय. तर मित्रांनो तिकडे तुम्हाला बोलू दे पहिला बोलून घेते. तर जवळपास 300 मीटरचा चालत प्रवास केल्यानंतर आम्हाला दिसला इथं धबधबा म्हणायचा नाही, तुमच्या लक्षात असलं तर तिथं धबधबा दिसत आहे. तुम्हाला दिसत असेल तिथं पांढऱ्या कलरचा. सॉरी माझ्या मोबाईलची क्वालिटी जरासे कमी आहे, पण असू देत. आपण जाऊया तो धबधबा जवळनं बघूया. आणि जवळ तुम्हाला दिसेलच की तो धबधबा किती चांगला आहे. आणि तर मेन म्हणजे आम्हाला की जे आडवं यायला लागले आमच्या ते आहे म्हणजे वारं. कारण मी बोलायला लागलो की वारं ऑटोमॅटिकली फास्ट व्हायला लागलंय आणि माझा आवाज धडा लागलाय त्या वाऱ्याच्या आवाजाखाली. मी विचार करायला मी पण एक आपण घेतो. फक्त आपल्या जोडीला एक कुत्र हे आपलं गाईड आहे आजचं भावा. सिट्टी पण वाजवणार जाण्यात. तर चांगली गोष्ट ही म्हणायची की आज आम्हाला पावसाचा चांगला प्रतिसाद आहे. म्हणजे पाऊस नाही आहे आज. आम्ही कोरडे असं जाऊ शकतो कुठं पण. आणि हे पहिल्यांदा घडा लागले आपल्या जायला लागलं की कोरडा आहे आपण. आणि खरं वारं त्यात माती खायला लागले. एवढं वारं आहे की आम्हाला आवाज माझा आता यायला लागला की नाही ते पण मला माहित नाही. कारण आयुष्यात पोरगीवर आणि पावसावर कधी भरोसा ठेवायचा नाही. कारण पाऊस हा कधी मिळू शकतोय. ऊन जर पडला असं आपण रेनकोट घालून यायचं. कारण पाऊस कधी पडू शकतो. पोरगीचा कष्ट आहे म्हणजे पोरगीचा विश्वास ठेवायचा नाही. अनुभव अनुभवीनं आपण सांगत असतो कुठलीही गोष्ट. तर आपण सध्या हे आपल्या चापोड्याच्या मेन धबधब्याकडे, सॉरी धबधबा नाही भदभदा म्हणा. आणि हा धबधबा आहे की नाही भदभदा आहे. हा डॅमनुसार तयार झालेला धबधबा आहे. म्हणजे हा नॅचरल धबधबा आहे. भदभदा सॉरी. आधी आपण दुसरे धबधबे बघितले ते आंबोलीमध्ये कसे तयार झाले आधीपासून. हे सध्या तयार झालेला धबधबा आहे, आपण बघणार आहे. चला. This is the view of the dam. So there is building starts and here is building ends. But front is also the jhads and also you can see that is underwater. So that underwater already there was जाऊ दे ते इंग्लिश. तर तिथं पहिला की नाही चापोड्याची जुनी वस्ती होती. ते मी मगाशी जिथं उभारून तुम्हाला सगळं सांगत होतो की नाही तिथं. पण ती चापोड्याची जुनी वस्ती धरणाच्या बांधकामानंतर पाण्याखाली गेल्या कारणानं चापोड्याची नवीन वस्ती सुद्धा देण्यात आली. आणि त्यासोबतच आजूबाजूची जी गावं आहेत म्हणजे आजूबाजूला जेऊर गाव येते, भावेवाडी, चितळे हे जे गाव आहेत की नाही त्यातला पण थोडासा भाग बऱ्यापैकी शेती वगैरे किंवा लोकांची घरं वगैरे ही पाण्याखाली गेलेली आहेत. त्यांना त्याचा मोबदला मिळाला. पण कसं असतंय मोबदला कधी चांगला मिळतोय कधी वाईट मिळतोय, आपल्या मनासारखा मिळतोय असं नाही. पुढे आहे तो हे पाणी सगळं दगडात न्यायला लागले पाणी.
तो विषय काय माहित आहे, बहुतेक की नाही पाणी ओव्हरफ्लो व्हायला लागलं की नाही वरनं, की सगळं वरनं गळत असणार पाणी. तर पाण्याचा बारीक ओढा टाईप आहे, स्वच्छ आहे पाणी. काय बघ की ओढा 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 म्हणतात ना आपल्याकडे, वडा म्हणतात. वी आय ऍक्च्युअली फॉगॉट वी फ्रॉम दॅट दिल्ली आणि मुंबई पुन्हा दिल्ली प्लेस. सो आय सेड वडा बट ना ओढा, दॅट इज ओढा. तर हा येस दिस इज ऍक्च्युअली अ वडा, दॅट इज द ओढा बट वी सेड वडा. येस दॅट इज ओढा. And here we can see Odha. This is a moral city. We talk later. राणा आम्ही आलो इथं आणि अडकून बसलो इथं. खाली उतरलो, याला व्हिडिओ काढायला सांगितलं, आता ही म्हणते माझा व्हिडिओ काढ. परत वर चढायला लागायला लागले. अरे तू खाल्लं काढ की व्हिडिओ, एवढा विषय पहिला सांगितलं नव्हतं हे. मला तू सांगितलं वरनं काढायचा म्हणून. एवढं वरनं खालनं वर चढत आलोय. राहू दे दंपती काढायला. तू कसं खाली येणार बघ, मी येतो. काय काय करायला लागतंय बघा. इट इज नॉट इझी टू बी अ युट्यूबर, यु नो. तू खाली जाऊ सांगतो, तू बोलू व्हिडिओ सक्सेसफुली व्हायला पाहिजे. ओके झालेला आहे तो व्हिडिओ. हे विषय काय. तर मित्रांनो पाण्याच्या मधोमध फसलोय मी. याला एक प्रकारे आमच्या इथे एक शब्द वापरतात, पण मी तो नाही बोलू शकत. आता आमचा जरा सेन्सरशिपचा विषय आहे, जरा चॅनल जरा फॅमिली लोक बघतात, बट मस्ती आहे एक प्रकारची, एवढं समजून घ्या. आईला हा थांब बुट धुतो थांब. पाय शपथ चप्पल बघ कुठे चप्पल. घोड्या चप्पल रे परबतीला ओढ्या चप्पल आहे बघ. शपथ हे बघ निष्ठा लागले. तुझा सांगतो पुढं हात धरत माझा पाणी पाहिजे मला. माझ्या बुटात पाणी आहे. हे बघ हे बघ हे बघ. What is that धबधबा? याला म्हणतात फतफतो. कुठं पाहायलाच नाही, लेवी ठिकाणी लागले. कसा ऍडव्हेंचर केलाय तुमचं तुम्हाला माहिती आहे, मी बघितलाय. आता एवढ्यासाठी एक लाईक नाही केला तर का उपयोग सांग रे. एवढ्यासाठी एक सबस्क्राईब नाही केला तरी का उपयोग. एक तर धाप लागायला लागले. समोर दिसालय त्याला म्हणतात धबधबा. अबे खतरनाक आहे रे. भदभद्यावर वेडी वाकडी वळणं नाही, वेडी वाकडी वेडी वाकडी वळणं पार कर तुमचा भाऊ आलेला आहे इथं धबधब्याजवळ, आणि तुम्ही माझ्या पाठी बघू शकताय धबधबा. तर ह्याच्यासाठी मी कसं काय कुठनं कसं आलोय हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये दाखवलंय. आणि ह्याच्यासाठी तुम्ही एक सबस्क्राईब करू शकता मित्रांनो, कारण मी तुमचाच भाऊ आहे. भाऊ म्हणा काय पण म्हणा, पण असू दे एक सबस्क्राईब करा, कारण एवढे सगळे कष्ट मी घेतल्यात. तर हे कष्ट मी घेतल्यात तर एवढ्यासाठी एक सबस्क्राईब तुम्ही करू शकता, एक लाईक करू शकताय, एका इच्छुक मित्राला सेंड करू शकताय, आणि चाफोड्याचं जर कोणतरी असलं तर त्याला पण सेंड करू शकताय. आता आम्ही जातो पहिला धबधब्याजवळ, पहिला श्वास घेतो. तर आता मी जातो पहिला धबधब्याजवळ. ते वरती आहे धरण, धरणाच्या इथंही असं काहीतरी बांधलेलं आहे, आणि खालनं पाणी सोडलंय. ते पाणी जरा करून असं यायच्यातनं वाहून तो धबधबा फॉर्म होतोय. आता आपल्याला रहस्य खरं तर कळालंय धबधब्याचं पाणी कुठनं नेमकं यायला लागलंय. मला वाटतं अजून एक तिकडनं पाणी यायचं हे असणार. मला कळालं समजा. आता कसं असतं माहिती आहे, धरणाजवळ धबधबे हे असतातच, म्हणजे आपल्या भागातल्या 70% तरी धरणातल्या जवळ धबधबे असतात. पण त्यातल्या 90% धबधब्यांचा असा विषय असतोय की आपल्याला कळत नाही की नेमकं यांचं ओरिजिन व्हायलंय कुठनं. तर ह्या धबधब्याचा एक भाग चांगला काय माहित आहे की आपल्याला इथं कळतंय की इथं धबधब्याचं ओरिजिन व्हायला लागलंय. नाहीतर कसं असतंय, हे बाबा हे पाणी कुठनं यायला लागलंय, काय विषय हे काय विषय. गोळी मारली काय कुणी. तर इथंच साईडला मला 2-3 आजोबा दिसायला लागल्यात. ते बकरी वगैरे चरायला आल्यात.
तर आपण जरासं त्यासनी विचारपूस करून बघूया की बाबा तुम्हाला काय माहिती आहे का या धबधब्याबद्दल आणि याचं बांधकाम वगैरे कधी झालं आणि काय काय विषय. तरी इथले रेग्युलरच असणार म्हणजे लोकलच असणार इथले, त्याचं जरा विचारून बघूया. चला. तर मित्रांनो आम्ही इथं आलोय धबधब्याजवळ. तुम्हाला माझा आवाज आला की नाही माहिती नाही पाण्याच्या प्रेशरमुळे, पण इथं प्रेशर एक नंबर आहे पाण्याचं. जे लई असं भ्या वाटायला लागली इथं उभारून सुद्धा आम्हाला. तिथं जायचं म्हटलं की टेन्शन आलं लागलंय. खाली जायचा प्रयत्न करू आम्ही पण पाण्यात शक्यतो नाहीच जाणार. इकडनं असं हे इकडनं असं पाणी सरळ असं पुढं 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 तिकडे जाते, लई लांबपर्यंत जाते ते पाणी. मला तिथं कुठंतरी ते बघा ते दिसायला लागले ते पाण्याचा प्रवाह येतो असं सरळ असं यू टर्न मारून क्रॉस करून ते पूर्ण असं लई लांबपर्यंत जाते पाणी. त्याचं ते आम्हाला त्या मामा कुठे गेले रे मामा, हा तिकडेच मामा, ते शेळ्या वगैरे दिसायला तुम्हाला इकडे मामा त्या मामांनी सांगितलं असं. अजून एक बारीक असा पाणी येते धबधब्यासारखं. खरं हे खाली जाऊन तिथंच त्याच नदी त्यात जे होते की नाही त्या धबधब्याचं त्याला जाऊन मिळते. खऱ्याचा विषय काय माहिती आहे, हे तिकडनं फिरून येते म्हणजे ह्याच धरणाचं पाणी आहे, पण असं तिकडनं फिरून ते नवीन सांडवा बनवायचं काम सुरू आहे. तिकडनं जरासं पाणी असं यायला लागलंय. तर गाईज आपल्या एक्सप्लोरेशन सिरीजचा 4था एपिसोड आपण या धबधब्यावर इथं थांबूया. हे लोकेशन पण बघण्यासारखं आहे. तुम्ही आता बघू शकता हे सगळं पाणी तिकडे आहे, तिकडे सगळं ते प्रेशरचं पाणी आहे. फक्त एवढंच काय येताना तुम्ही जरासं स्वतःच्या रिस्कवर या, कारण येताना कसं ॲडव्हेंचर केला आहे तो तुम्ही या व्हिडिओमध्ये पूर्ण बघितला आहे. पाय मुरगळण्याचे, पाय घसरण्याचे, खरचटण्याचे, लागण्याचे भरपूर शक्यता आहेत. आणि प्लस या पाण्याचा प्रेशर खूप जास्त आहे आणि वारं पण खूप जास्त आहे, त्यामुळे मला किचडा लागायला लागलाय. हा विषय आहे काय. आणि आता इथं आपण व्हिडिओ इथं थांबूया. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनी.